नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, हल्लीच्या काळातला आहार विहार, बदललेली जीवनशैली, चिंता व टेन्शन यासारख्या गोष्टींमुळे मानसिक विकार व पर्यायाने मेंदूच्या विकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे। या आजारांवर बऱ्याच वेळा ऑपरेशनचा सल्लाही दिला जातो। ऑपरेशन व त्यातही मेंदूच्या विकारांवरचा जो ऑपरेशन आहे हे ऐकताच रुग्ण ऑपरेशन टाळण्यासाठी काय करू शकतो याचा शोध घेऊ लागतो। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, मेंदूचे आजार। विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, मेंदूचे आजार। आणि या विषयावरती चर्चा तसेच तज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। नमस्कार। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। सर हे गेल्या 35 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत असतात। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णाच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जातात। यासोबतच एक अत्यंत आनंदाची व गौरवास्पद बातमी आहे, ती म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे आदरणीय राजवैद्य समीर जमदग्नी सरांची राष्ट्रीय आयुर्वेद गुरु या पदी निवड झाली आहे। सर आपले खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। सरांची ओळख आपल्याला झालीच आहे। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मेंदूविषयी। तर मेंदूची प्राकृत अवस्था कशी असते, आयुर्वेदानुसार काय सांगितलंय सर? बरोबर आहे। कसं आहे, हा विषय घेण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की साधारण 71 मिलियन लोक ब्रेन इंजुरीजनी या जगाचा निरोप घेत असतात संपूर्ण जगातून दरवर्षी। साधारण 2.8 मिलियन्स एवढे मल्टिपल स्क्लेरोसिसचे लोक रुग्ण म्हणून दरवर्षी जे असतात त्याची भरती होते। म्हणजे मज्जातंतूच्यावरचं आवरण झडून जाणारा जो विकार आहे त्याचं नाव आहे मल्टिपल स्क्लेरोसिस। 12 मिलियन लोक जे आहेत ना त्यांना ब्रेन स्ट्रोक बसतो आणि पक्षवाताचा झटका वगैरे जो आपण म्हणतो ना तो दरवर्षी आपल्याला अशा लोकांना पाहायला मिळतो। आणि साधारण 3 लाख लोकांना ब्रेन ट्यूमर्स जे आहेत ना ते व्यवहारात आपल्याला दरवर्षी आढळून येतात। एवढं मोठं प्रकरण हे या ब्रेनच्या आजाराशी संबंधित आहे। ह्याच्यात बरेच असे आजार आहेत की ज्याच्यात ऑपरेशनचा काही संबंधही येत नाही, परंतु इतर काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर्स किंवा गाठी, सीस वगैरेचा आपल्याला विचार करायला लागतो। तर एकंदरीत आयुर्वेदाचं जर बघितलं तर डोकं जे आहे ते उत्तमांग म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्राण हा मुख्य वायू आहे। प्राण आणि अपान हे दोन जे आहेत ते आत्मलिंग म्हणून सांगितलेले आहेत, आत्म्याचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे। आणि ह्या प्राण अपानाचा जो संबंध आहे तो सगळ्या यच्छयावत शरीरातल्या घटकांशी येतो आणि त्यातनंच मग नंतर उदान, समान, व्यान वगैरे वायू किंवा धनंजय, कृकालकादी वायू जे सांगितलेले आहेत ते त्याच्याशी संबंधित आहेत। प्राणोत्र मूर्धगा असं म्हटलेलं आहे, डोक्यामध्ये प्राण हा असतो। तर सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मेंदूमध्ये आहेत असं आयुर्वेदाचं सुद्धा म्हणणं आहे। कवटीमध्ये आतमध्ये पहिल्यांदा मेद जातो आणि मेदाचं रूपांतर नंतर मज्जेत होतं असं आयुर्वेदाचं मेंदूच्या उत्पत्तीच्या बाबतीत वर्णन आहे।
साधारण 4थ्या आठवड्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर जो भ्रूण असतो त्याच्यामध्ये मेंदूची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते आणि साधारण 10,000 करोड एवढे न्यूरॉन्स जे आहेत ना ते आपल्या ब्रेनमध्ये असतात. म्हणजे मज्जातंतूची जी पेशी आहे ना ती जर लक्षात घेतली तर, आणि साधारण 2.5 पेटाबाईट एवढं जबरदस्त प्रकरण जे आहे ते स्मृतीच्या हिशोबाने मेंदूचं लक्षात घ्यायला लागतं. हे जर लक्षात घेतलं तर 16 GB साधारण 1,56,000 असे पेन ड्राईव्ह जे आहेत ना त्याच्या जेवढी माहिती बसेल ना तेवढी आपल्या मेंदूची कपॅसिटी असते. डोक्याचा भाग हा उत्तमांग धरलेला असल्याकारणानं ऊर्ध्व जठर धरलेला असल्याकारणानं त्याच्या ठिकाणी रक्त आणि कफ हे जे दोन धातू आणि दोष जे आहेत ना ते आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्यामुळे पित्ताचाही त्याच्यात संबंध येतो रक्ताच्या अनुषंगाने, आणि कफ आल्या कारणानं बाकीच्या इतर मेद मज्जा वगैरे इतर गोष्टी त्याच्याबरोबरीनं आपल्याला मेंदूच्या आजारासाठी लक्षात घ्यायला लागत असतात. या मेंदूचं वजन साधारण 1300 ते 1400च्या दरम्याने असतं ग्रॅम, आणि शरीराचा जवळजवळ 2% हिस्सा वजनाचा जो आहे ते कव्हर करत असतं. आपल्या शरीराचं ऊर्ध्वमूल अदक काय या न्यायाने मेंदू किंवा डोकं हे जर बघितलं तर ते मूळ आहे आणि बाकीच्या सगळ्या फांद्या आहेत. आणि त्यामुळं नाकाचं महत्त्व आयुर्वेदात आणि योगात खूप महत्त्वाचं धरलं गेलेलं आहे स्थान. नासा ही शिरसोद्वारम तेन तद्व्यापदंतितान असं म्हटलेलं आहे. तर नाकामध्ये टाकलेलं औषध जे आहे ते ऑल्फॅक्टरी नर्व वाटे आतमध्ये मस्तिष्काकडे जातं. आज्ञाचक्र, कुटस्थ चैतन्य, अकाल तख्त ज्याला म्हणतात, क्रिस कॉन्शियसनेस, हे सगळं जे प्रकरण आहे ते आपल्या भ्रूच्या मध्याच्या ठिकाणी असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मस्तिष्काचा पुढचा भाग, मधला भाग आणि मागचा भाग हा खूप महत्त्वाचा असतो. परंतु आपल्या शरीराच्यामध्ये कवटीचा जो भाग आहे त्याची दोन्ही जी बोन्स आहेत, टेम्परल बोन ज्यांना आपण म्हणतो, ही आपल्या ब्रेनमधली किंवा कवटीतली थिननेस बोन आहेत. त्याचं रक्षण करणं खूप गरजेचं असतं. ॲक्सिडेंटमध्ये कुणी फक्त हात जर आपला कानाच्या भोवताली जरी ठेवला ना तरी त्याची मरण्याची शक्यता आहे ती 40% कमी येते. इतकं त्याचं महत्त्व त्या हाडांचं आहे. आणि असं असल्याकारणानं हे एक हीट सेंटर आहे. रक्त तिथं भरपूर असल्याकारणानं शरीरातली हीट सेंटर जी आहे त्याच्यामध्ये डोकं आणि त्याच्यावरून पाय जे आहेत ते तेजाचे म्हणून सांगितलेले आहेत. त्याला जर सतत स्नेह लागला, तेल किंवा तूप लागलं तर ती कवटीची हाडं बळकट राहतात, आतला मस्तिष्क चांगला राहतो आणि तुमची ब्रेन ॲट्रॉपी किंवा मस्तिष्क सुकणं ही प्रक्रिया हळू होते. ती हळू झाली की तुमचं आरोग्य चांगलं राहतं, आयुष्य वाढतं, तुम्ही तरुण राहता. तर मेंदूला तरुण राहण्यासाठी डोक्याला तेल लावणं शिरश्रवण पादेशी उत्तम विशेषण चिलेत असं सांगितलेलं आहे. कितीही गडबड असली तरी तुम्ही डोक्याला, कानाला तेल लावा आणि पायाला लावा. आता हाताला लावा का सांगितलं नाही तर या सगळ्या ठिकाणी आपण हातानंच लावणार आहे, कारण हाताचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेली आहे. हे एकंदरीत प्रकरण आपण कशासाठी लक्षात घेतलं तर मेंदूचं महत्त्व आणि महात्म्य काय हे समजण्यासाठी. 2 डोळे, 2 कान, नाकपुड्या 2 आणि तोंड अशा 7 गोष्टी किंवा बहिर्मुख स्रोतच याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे मेंदूकडे जाण्यासाठी तुम्हाला भरपूर वाव आहे. परंतु ह्या अशा मेंदूची उत्पत्ती जी आहे ती मात्र आपल्या लहान आतड्यामध्ये जो डिओडन नावाचा भाग आहे किंवा पित्ताचा कला आहे तिथं आपला मेंदूची उत्पत्ती होत असते, डोळ्याची उत्पत्ती होत असते. हाच आयुर्वेदाचा वेगळेपणा आहे. हे तुम्ही मस्तिष्काशी संबंधित आजार बरे करत असताना ग्रहणी किंवा लहान आतडं जेवढं दुरुस्त कराल कार्याच्या हिशोबाने आणि रचनेच्या हिशोबाने तेवढा तुमचा मेंदू आणि डोळा हा चांगला होत असतो. काचेचा शोध जरी पूर्वी लागलेला होता तरी लोक चष्मे घालायचे नाही. पहिल्यांदा टायफॉईड होऊन जायचा, कावीळ व्हायची, डेफिशियन्सी व्हायची आणि डोळे दुखायचे, डोळ्यातून पाणी यायचं, डोकं दुखायचं, वाचायला त्रास व्हायचा, जवळचं दिसायचं नाही. तर तो नंबर लागणं हा प्रकार असायचा आणि त्यावेळी पोट ट्रीट केलं जायचं आणि म्हणून नंबर लागायचा नाही. आणि त्यामुळे तुम्ही अशा अनेक आज्या बघितल्या असतील, आमच्या पिढीने तर या नक्की बघितलेल्या आहेत की 80-85 वय आहे आणि सुई दोरा ओवत असते ती आजी. तिचा हातही कापत नसतो आणि सुईचं छिद्रही तिला दिसत असतं आणि धागा त्याच्यातनं बरोबर जात असतो. तर ही किमया कशामुळे साधलेली होती तर त्यांची गृहिणी चांगली असायची, अन्न चांगलं असायचं आणि लवकर झोपणं, लवकर उठणं, प्रकाशाचा कमी वापर करणं, ह्याच्यामुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहायचं, मेंदूचं आरोग्य चांगलं राहायचं. तर हा सगळा भाग जो आहे ना तोच आज आपल्याला या सगळ्या प्रकारामध्ये बघायचा आहे. आणि हे सगळं लक्षात घेतलं की मग आपल्याला लक्षात येतं की हे मेंदूचे आजार उत्पन्न होण्याची कारणं काय आहेत आणि कशामुळे हे प्रकरण सगळं वाढत चाललेलं आहे. तर हा जर भाग लक्षात घेतला तर न्यूरॉन्स नष्ट होणं किंवा मज्जातंतूच्या मज्जापेशी आहेत त्या नष्ट होणं, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणं, रक्त कमी पडणं, अशा गोष्टी व्हायला लागल्या की मेंदूची सुकण्याची प्रक्रिया वाढायला लागते. रात्रीचं जागरण, दुपारीची झोप, त्याच्या जेवल्यानंतर लगेच अतिव्यायाम करणं, अतिमैथून कर्म करणं, अशा गोष्टी व्हायला लागल्या ना की हा प्रकार मेंदूच्या संबंधाने बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती घडत असतो. ह्याच्याबरोबरीनं ग्लुटामेट नावाचं जे एक प्रोटीन आहे, ॲमिनो ॲसिड जे आहे ते जास्ती प्रमाणात साचायला लागलं शरीरामध्ये तरीसुद्धा मेंदूचे आजार होतात असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आयुर्वेदाच्या हिशोबाने जर विचार केला तर ह्याचा सगळा संबंध विरुद्धासनाशी सुद्धा येतो. दह्यासारखे पदार्थ खूप खाणं, दुपारी जेवल्यानंतर झोपणं,
पुन्हा विरुद्धान्न जे आहे त्याचं सेवन जास्ती करणं, पोट बिघडणारी जी कारणं आहेत ना ती प्राण व स्रोतस आणि अन्न व स्रोतसाठी आयुर्वेदाने एकच सांगितलेली आहेत. म्हणजे मज्जासंस्था आणि पचनसंस्था याचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यालाच ब्रेन गट बॅरियर असं म्हटलं जातं आणि त्याचा त्या ॲक्सिसचा विचार जो आहे ना तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागत असतो. तर हा सगळा भाग जो आहे ना तो कारणाच्या हिशोबानं आपण इतर काही कारणं नंतर त्याची बघणारच आहोत. पण ही पूर्वपीठिका आहे की ज्याच्याद्वारे हे पुढचं व्याख्यान तुम्हाला ऐकायचं आहे. आणि मग मेंदूतल्या झालेल्या गाठी ज्या आहेत त्या बरं करण्यासाठी आयुर्वेद काय करतो, केव्हा ऑपरेशनची पाळी येते, ऑपरेशन करायचंच ठरलं तर आधी काय करायचं आणि नंतर काय करायचं, पथ्य कोणतं अपथ्य कोणतं, आणि चिकित्सेचा विचार जो आहे ना तो आणि आयुर्वेदिक हिरव्या ओल्या वनस्पती यांचंसुद्धा आपण मार्गदर्शन जे आहे ना ते या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिलीस. सर तुम्ही प्राकृत अवस्था मेंदूची काय आहे ती सांगितली. आता विकृतीची व्याख्या म्हणून काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. आत्ता जसं म्हटलं तसं मस्तिष्कातल्या ज्या पेशी आहेत त्या नष्ट होणं किंवा मज्जा धातू जो आहे तो बिघडणं ही जी प्रक्रिया जी आहे ना ती खाणं पिणं वागण्यातनं उत्पन्न होत असते. आणि त्याचा संबंध जो आहे तो कारणाशी येतो. म्हणजे मेंदूच्या आजाराची कारणं जी आहेत ना त्याच्यातली सगळीच कारणं आपण बघणार आहे. पण एक वेगळं कारण जे आहे ना जे आयुर्वेदाने लक्षात घेतलेलं आहे आणि आम्ही व्यवहारात बघितलेलं आहे ते म्हणजे कीटकाचे दंश जे असतात ते कीटक दंशजन्य विष जे आहे ना ते आपल्या मस्तिष्कांच्यामध्ये गाठी उत्पन्न करण्यासाठी खूप मोठा रोल प्ले करतं असं नरगी दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला लक्षात आलेलं आहे. त्यावेळेला गांधील माशी चावणं, मधमाशी चावणं, गोचीड चावणं, ढेकूण चावणं, पिसवा चावणं, त्याच्यानंतर गोम चावणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण निग्लेक्ट करतो. परंतु या निग्लेक्ट करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. त्याचा जो परिणाम आहे त्यावेळेला दोन घटना घडतात. जर मधुमाशा वगैरे चावत असतील तर त्यावेळेला भीतीचा भागसुद्धा आपल्या शरीरामध्ये असतो. स्ट्रेस टेन्शन आणि एन्झायटी असताना ही गोष्ट घडली तर खूप वेगळा प्रकार घडून येतो. तुम्ही घाबरलेले नसाल आणि तुमच्यावरती जर मधमाशाने हल्ला केला त्या तुम्हाला चावत नाही. कारण तुमच्या शरीरातलं जे केमिकल बाहेर पडणार आहे भीतीमुळं ते पडत नाही आणि हा माणूस दोषी नाही आहे त्यांना समजतं आणि त्या तिथनं उडून जातात. पण तुम्ही हातपाय झाडायला लागलात, आरडाओरडा करायला लागलात तर भीतीने तुमच्या शरीरातलं ते केमिकल बाहेर पडतं आणि मग तुमच्यावरती तो हल्ला जो होतो त्याच्यामध्ये ती स्टिंग जी आहे ती लागते आपल्या शरीराला आणि मधमाशी मरते आणि तुम्हालाही सुद्धा 25-30च्या पेक्षा जास्ती मधमाशा चावलेल्या असतील तर तुमची किडनीसुद्धा फेल होऊ शकते. अशी जी काही कारणं आहे ना त्याचा विचार आता आपल्याला पुढं करायचा आहे. फारच छान माहिती सांगितली तुम्ही. प्राकृत अवस्था आणि विकृत अवस्था मेंदूची काय आहे त्याबद्दल सांगितलं आहे. प्रेक्षको चर्चा रंगत चालली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच. पण आणि त्यासोबतही सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणल्या आहेत त्याबद्दल ही माहिती करून घेऊया. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1. भूनिंब 5 ग्रॅम, पिंपळी 2 ग्रॅम, मोहरी 5 ग्रॅम, वचा 2 ग्रॅम आणि मरीच 2 ग्रॅम. वरील सर्व वनस्पती चूर्ण या मात्रेत एकत्र करून ठेवावीत. यापैकी 5 ग्रॅम औषध म्हणजेच 1 चमचा
हे एक लसणाची पाकळी ठेचून आणि 1 कप म्हणजे 150 ml पाणी एकत्र करून उकळावे. याचा अर्धा कप काढा उरल्यानंतर काढा गाळून थंड झाल्यानंतर 1 चमचा मध टाकून प्यावे. हा प्रयोग सकाळ संध्याकाळी करावा. याने डोळ्याचे तिरळेपणा कमी होते. टिप नंबर 2. कान वाहत असल्यास कानाला गव्हाचे पीठ, हळद, मीठ आणि तेल हे एकत्र शिजवून दररोज पोल्टिस करावे. पोल्टिसचे शेक कानाच्या मागच्या हाडाला बसायला हवा. यासह पोटामध्ये सूक्ष्म त्रिफळा व गंधक रसायन ही औषधे वैद्याच्या सल्ल्याने द्यावीत. हा प्रयोग सतत 1 महिना करावा. तुम्ही या आरोग्यदायी टिप यांचा नक्कीच फायदा घ्या अशी मी आशा बाळगतो. आपण मेंदूच्या आजाराबद्दल माहिती करून घेतो आहोत. आपण प्राकृत आणि विकृत स्थिती कशी असते मेंदूची त्याबद्दल सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. आता आपण लक्षणे काय आणि त्याची कारणे काय या आजारांची हे माहिती करून घेऊया. सर, हां, कसं होतं, आता मेंदूचे आजार जे आहे ते उत्पन्न होण्याचे कारण आता एक महत्त्वाचं कारण मी सांगितलं, मधमाशांचा वगैरे दंश जो आहे तो. त्याच्यासाठी चंपकादी आगत, दशांग वगैरे अशी वेगवेगळी आगतजत्रातली म्हणजे आयुर्वेदातल्या टॉक्सिकॉलॉजीची औषधं प्रसिद्ध आहेत आणि ती वैद्याच्या सल्ल्याने तुम्हाला मिळू शकतात. परंतु बऱ्याच वेळेला गुडघा दुखणं थांबण्यासाठी, सांधेदुखी थांबण्यासाठी मधमाशा चाववल्या जातात मुद्दामून आणि त्याचा चांगला परिणाम येतो असं म्हटलं जातं. तर हे आयुर्वेदाला फारसं मान्य नाही आहे. ज्या गोष्टींनी शरीरात वेगवेगळे आजार उत्पन्न होऊ शकतात. संधिवात कमी झाला आहे आणि ब्रेन ट्यूमर झाला आहे असं तुम्हाला हवं आहे काय ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. एक मधमाशी चावली की लगेच ब्रेन ट्यूमर होईल असं काही नाही आहे, पण त्या विषाचा असा परिणाम येऊ शकतो. हे आयुर्वेदातलं जे म्हणणं आहे ते कलेचं क्रामण म्हणजे एक अस्तर ओलांडत विष जे जातं कीटकाचं, त्याचा परिणाम म्हणून शरीरात होणारी ही घटना असते. तर हा भाग एक महत्त्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. ब्रेडसारखे, इडलीसारखे पदार्थ, चीज, पनीर किंवा श्रीखंड वगैरे जे आहे त्याच्यात फळं टाकून खाणं, आम्रखंड ज्याला आपण म्हणतो ते, फ्रूट सॅलड खाणं किंवा खिचडी आपण खातो मुगाच्या डाळीची आणि त्यात दूध घालतात काही लोक, किंवा ताक दूध भात, दही दूध भात वगैरे असं लोक खातात. तर हे सगळं विरुद्धासन आहे आणि यांनी मस्तिष्काची टिश्यू बिघडते आणि मस्तिष्काची म्हणजेच आजार उत्पन्न होत असतात. त्यामुळं तुम्हाला जे आत्ता अजीर्ण झालेलं आहे, आत्ता जेवलेलं आहे आणि पुन्हा लगेच जेवणं, आद्यशन ज्याला म्हणतो ते, विरुद्धासन जे आहे ते, खूप चिकट गोड पदार्थ जास्ती प्रमाणामध्ये खाणं, तीक्ष्ण उष्ण पदार्थ जे आहेत ते आलटून पालटून घेणं, गार गरम एकत्र खाणं, जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं किंवा जेवल्यानंतर व्यायाम करणं किंवा उन्हातून येणं आणि लगेच थंडगार पाणी पिणं, असे जे सगळे प्रकार असतात ना त्यांनी शरीरातली मांस, मज्जा वगैरे ह्याची जी स्रोतस आहे ती बिघडायला सुरुवात होते. अतिमैथून कर्म करणं, रात्री फार जागरण करणं, स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी तुम्हाला फार असणं, याचा परिणाम जो आहे तो वातावरती पहिल्यांदा त्याचा परिणाम येतो आणि नंतर तुमच्या शरीरात मोठ्या आजार त्यातून उत्पन्न होऊ शकतात. प्रदूषणाचा परिणाम असाच येऊ शकतो. बैठा व्यवसाय असेल तर तुमच्या शरीरातला मेद वाढायला लागतो. मेद वाढायला लागल्यानंतर विकृत मेदानी अस्थी आणि मज्जा या दोघांची विकृती येते आणि तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार उत्पन्न व्हायला लागतात. स्लीप ॲपनियाचा परिणामसुद्धा ब्रेन स्ट्रोक वगैरे अशा पद्धतीने येत असतो. त्याचाही आपल्याला या बाबतीत विचार करायला लागतो. मद्यपान आणि स्मोकिंग याच्यामुळं रक्तवाहिन्या बारीक होतात आणि इस्टिमिया जो आहे तो डेव्हलप व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत मेंदूतल्या, सर्कल ऑफ विली ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये विकृती यायला लागतात. रक्तदाब फार वाढला तर मग ॲन्युरिझमसारखे त्रास जे आहेत ते त्यातनं उत्पन्न व्हायला लागतात आणि मग हे सगळं होत असताना ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे ना त्याच्यामध्ये डिस्फंक्शनिंग एकदा सुरू झालं की मग परमिएबिलिटी बदलते रक्तवाहिन्यांची वगैरे आणि त्याचा परिणाम म्हणून मग तुम्हाला मेनिंजिओमासारखा आजार किंवा ट्युमर्स वगैरे ते उत्पन्न व्हायला लागतात. ह्याच्याबरोबरीने बऱ्याच वेळेला असं होतं की इंट्राक्रेनियल प्रेशर जे आहे आतनं मेंदूतलं ते साखर वाढल्यानंतर किंवा रक्तदाब वाढल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं आणि मग नंतर आत कुठंतरी ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. हे होत असताना डिमायलिनेशन, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मज्जातंतूंच्या वरचा जो शीथ असतं, आवरण असतं, ते जर निसटायला सुरुवात झाली तर मग मल्टिपल स्क्लेरोसिससारखा मोठा आजार जो आहे तो त्यातनं उत्पन्न व्हायला लागतो. ॲबनॉर्मल प्रोटीन्स मगाशी साचणं हे जसं मी सांगितलं तोही प्रकार याच्यामध्ये घडत असतो. तर ही आधुनिक शास्त्राने सांगितलेली काही कारणं आहेत. उदावृत्त म्हणून एक फार महत्त्वाचा भाग आहे आयुर्वेदाने सांगितलेला की शौचाच्या मार्गामध्ये मूळव्याध असणं, शौचाच्या मार्गात मळ अडकून पडणं किंवा तिथं ट्युमर्स वगैरे असणं किंवा इतर काही कारणाने जर अवरोध झाला शौचाचा तर त्याचा उलटा परिणाम जो आहे तो हृदयावरती, बस्तीवरती आणि मस्तिष्कावरती येतो. मस्तिष्क, हृदय आणि वृक्क किंवा बस्ती ही 3 मर्म म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली आहेत आणि चरकाने तेवढ्यासाठी त्रिमर्मीय अध्याय आणि त्रिमर्मीय सिद्धी अध्यायाचे 2 सांगितलेले आहेत. तर ह्याचा जर विचार केला तर मग ब्रेन ट्युमर्सची बरीचशी कारणं, लक्षणं आणि त्याची ट्रीटमेंट
या 2 अध्यायांच्यामध्ये आपल्याला मिळत असते. हे वैद्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सांगणं हे फार महत्त्वाचं भाग आहे. जंतुसंसर्ग झालेला आहे किंवा अनुवंशिकता आहे, म्युटेशन्स काही झालेली आहे, जेनेटिक व्हेरिएशन झालेली आहे, तर त्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा आपल्या मस्तिष्काच्या आजारानं उत्पन्न करू शकतो. आर्टेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार आहे किंवा कोलेस्ट्रॉल फार वाढणं, ह्याचा परिणाम जो आहे ना तोही रक्तवाहिन्यांच्या थ्रू आपल्या मस्तिष्कावरती येऊ शकतो आणि त्यातनं मस्तिष्काचे विकार जे आहे ते उत्पन्न व्हायला लागतात. तर हे असं असताना मग काही लक्षणं उत्पन्न होतात. तर त्या सार्वजनिक लक्षणंही असतात आणि स्थानिक लक्षणं असतात. तीव्र शिरशूल हे एक महत्त्वाचं कारण डोक्याच्या आतल्या ट्यूमरच्या बाबतीत बऱ्याच वेळा येतं. स्ट्रोक जर बसलेला असेल तर डोळ्यामध्ये तिरळेपणा येणं, बोलता न येणं, वास चांगला न येणं, ऐकू नीट न येणं, डिसओरिएंटेड राहतो तो माणूस आणि त्याच्याबरोबरीनं त्याची भूक हळूहळू कमी व्हायला लागते. अर्धांग त्याचं लुळं पडू शकतं. बऱ्याच वेळा हातापायाला मुंग्या येणं असा प्रकार होऊ शकतो. अवयवांची आणि शरीराची एकंदरीत क्षमता जी आहे तीसुद्धा मार खायला लागते, असंही व्हायला लागतं. मसल्समध्ये आपल्या कमकुवतपणा यायला लागतो. झोप जी आहे तीसुद्धा आपली डिस्टर्ब व्हायला लागते. स्लीप ॲपनिया हे जसं लक्षण आपण बघितलं आजार उत्पन्न होण्यासाठी मेंदूचे, तसंच स्लीप ॲपनिया जो आहे तो शैथिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये लक्षण म्हणून सुद्धा येऊ शकतो. हाही भाग त्याच्यामध्ये खूप लक्षात घेण्यासारखा आहे. विचार करता न येणं, कॉन्व्हर्सेशन स्किल जे आहे ते गायब होणं आणि रिस्पॉन्स देणं हा प्रकार जो आहे तो कमी होणं, असं बऱ्याच वेळा होतं. मायस्थेनिया ग्रेव्हिसचा एखादा व्यक्ती जर असेल तर लोक हसले तरी तो हसत असतो, पण त्याच्या चेहऱ्याचे मसल जे आहेत ना ते त्याला तसं करू देत नाही, असंही होऊ शकतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं येत असताना उलटी होणं, अंगामध्ये ताप जाणवणं यासारखी लक्षणंसुद्धा या आजारामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि मग हे एकंदरीत लक्षात आलं, हातातनं वस्तू पडते आहे, लक्षात येत नाही आहे, फिट्स येत आहेत आणि उलटी होते, कधी कधी उलटीतून रक्त वगैरे पडते, तर अशा वेळेला मात्र हे होतं की आत मोठा कोणता तरी आजार मेंदूमध्ये आहे असं लक्षात यायला लागतं आणि मग त्याची तपासणी वैद्याकडे जाऊन आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्हाला करावी लागते आणि त्याची ट्रीटमेंट करायला लागते. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिली तुम्ही. लक्षण आणि कारणे काय आहेत मेंदूच्या आजाराबद्दलची. या चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. कमलेशजी बोलत आहेत लातूरहून. नमस्कार कमलेशजी. तर सर मला मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे सर. आणि कमलेशजी आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद करा पहिले. आणि हां, टीव्हीचा आवाज कमी करा आणि बोला म्हणजे प्रत्यक्ष स्पष्ट ऐकू येईल. हॅलो सर. हॅलो डॉक्टर साहेब. हां बोला. मला ना मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आहे सर. मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे. सध्या माझं वय 40 आहे. बर. आणि मला सध्या आणि ऑपरेशन पण झालेलं आहे सर पटेलाचं. तर मला हे विचारायचं होतं की मस्क्युलर डिस्ट्रॉफी जो आजार आहे तर प्रोटीनची निर्मिती आपल्या माइंडमध्येच होते ना. हां, तुमचं CPK व्हॅल्यू किती आहे माहिती आहे का तुम्हाला? हा सर, सीपीके व्हॅल्यूची हिस्ट्री सांगतो तुम्हाला अगोदर. एक म्हणजे वयाची 15 वर्षी सीपीके व्हॅल्यू माझी बघा 1400 होती सर. बर. आणि नंतर आता केली मी 1 वर्षापूर्वी तर 2400 झाली. आणि त्यानंतर अजून 1 वर्षापूर्वी केली आता तर आता 900 झाली सर. बर. तुमच्या आई वडिलांचं लग्न नात्यातलं नाही आहे ना? नात्यातलं नाही. हां. आणि तुमच्या इतर भावाला वगैरे कोणाला हा त्रास आहे तुमच्या फॅमिलीमध्ये? इतर भावाला नाही पण अनुवंशिक आहे, मामाला आहे सर. हां बरोबर आहे, कारण अनुवंशिकता याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये आता तुमचं वय किती आहे? आता 40 आहे सर माझं वय. 40 आहे ना? ठीक आहे. ओके ओके, काय हरकत नाही, आपण उत्तर देऊया. तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार जो आहे तो अनुवंशिकता जर याच्यामध्ये असेल आणि इतकं वय त्यांचं 40पर्यंत जर असेल ना तर त्याच्यामध्ये आत्ता प्रिव्हेन्शन तरी त्यांचं जे आहे ना म्हणजे प्रोग्रेशन आजाराचं थांबवता येणं हे शक्य आहे. आणि त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मसल्सची ताकद वाढणं, हाडांची ताकद वाढणं, न्यूरोमस्क्युलर जंक्शन जी आहे ती व्यवस्थित काम करायला त्यांना लावणं, या गोष्टी आत्ता शक्य आहेत. पण त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. प्युबर्टी किंवा मेनारच्या एजच्या आधी एस्पेशली पुरुषांना हा त्रास दिसून येतो आणि स्त्रियांच्या बाबतीत तो लेटंट राहतो. स्त्रियांच्या मुलांना पुन्हा तो त्रास होण्याची शक्यता असते. तर यावेळेला अस्थिमज्जागत वाताची ट्रीटमेंट जी आहे ती करायला लागते. आणि मुस्तादी आपण बस्ती म्हणून जे सांगितलं ते करायला लागतात. बला तेल म्हणून जे आहे ते संपूर्ण अंगाला लावणं, नाकामध्ये अणू तेल किंवा वचा तेलाचं नस्य करणं आणि काही विशिष्ट पद्धतीचे जे बस्ती असतात ते जर ह्याच्याबरोबरीने करत करत ट्रीटमेंट केली तर त्यांचा आजार आहे तिथं आत्ता थांबण्याची शक्यता भरपूर आहे. पुढच्या पिढीत होऊ नये म्हणून बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्याचा विचार आत्ता करायला पाहिजे. फारच छान माहिती सांगितली सर आपण. सर आता आपला हा जो विषय आहे की ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद,
तर ऑपरेशन हे मेंदूचे ऑपरेशन कधी करावे लागतात? बरोबर आहे. हा एक खूप सुंदर प्रश्न आहे. असं होतं की ब्रेनमधले ट्यूमर्स आहेत आणि त्याला कोणत्याच पॅथीच्या औषधाचा उपयोग होत नाही आहे. असं जर असेल ना तर मग ऑपरेशनची बऱ्याच वेळा गरज पडते. बऱ्याच वेळा असं होतं की मिड लाईन शिफ्ट यायला लागतं, आतमध्ये आजार आहे, हिमॅटोमा डेव्हलप झालेला आहे किंवा हेड इंजुरी आहे, तर मग त्याचा परिणाम जो आहे तो मग आतली जी सूज आहे ती खूप धोकादायक होऊ शकते आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये माणूस जाऊ शकतो. वेगवेगळे अवयव जे आहेत ते निकामी होऊ शकतात. तर अशा वेळेला ऑपरेशनची गरज बऱ्याच वेळा पडू शकते. कॅन्सर झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो इतरत्र कुठं आलेला नाही आहे आणि तेवढा जर ती गाठ काढून टाकली तर त्या रुग्णाचं आरोग्य जे आहे ना ते चांगलं राहण्याची शक्यता जर असेल तर त्याच्यासाठी ऑपरेशन करणं हा भाग बऱ्याच वेळा केला जात असतो. बऱ्याच वेळा सेरिब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे मेंदूतलं त्याला अवरोध जर व्हायला लागला तर मग जलशीर्षक नावाचा आजार जो आहे तो उत्पन्न होऊ शकतो. तो जन्मतः सुद्धा असू शकतो, नंतरसुद्धा होऊ शकतो इन्फेक्शनने किंवा ड्रेन जो आहे तो व्यवस्थित न झाल्या कारणानं. तर अशा वेळेसुद्धा बऱ्याच वेळेला ऑपरेशन करून आतलं प्रेशर कमी करणं हे खूप महत्त्वाचा भाग असतो. बऱ्याच इपिलेप्सीज अशा असतात की त्यावेळेला आपल्याला मेंदूच्या कोणत्या भागातून अननोन केमिकल्स बाहेर पडतात हे लक्षात येतं आणि तो भाग जो आहे तो इतर कोणत्याही अवयवाला जर धक्का देत नसेल तर तो काढून टाकणं हे एक प्रकरण जे आहे ते औषधाच्या पेक्षा सर्जरीने करता येत असतं आणि अशा वेळेसुद्धा सर्जरी ही केली जाऊ शकत असते. बिनाइन ट्यूमर्स आहेत तर मग अशा वेळेला ती गाठ जर एखाद दुसरीच असेल आणि ऑपरेशन केल्यानंतर इतरत्र काही त्रास होणार नसेल तर त्यावेळेसुद्धा हे ऑपरेशन केलं जाऊ शकतं. पण ह्या सगळ्यामध्ये आयुर्वेद जो विचार करतो तो फार महत्त्वाचा आहे. मस्तिष्कातली गाठ ही सिस्टच्या स्वरूपातली असेल तर मग अशा वेळेला मज्जाधातूमध्ये रसधातूचं किंवा रक्ताचं विमार्गगमन असा आयुर्वेद विचार करतो आणि रक्ताची ट्रीटमेंट, रसधातूची ट्रीटमेंट आणि मज्जेची ट्रीटमेंट जी आहे ती लहान आतड्यावरची ट्रीटमेंट असं जर केलं गेलं तर हा प्रकार जो आहे तो उत्तम पद्धतीने साध्य होतं असं लक्षात येतं. बऱ्याच वेळा असं होतं की आतल्या गाठी ज्या आहेत त्यांची उत्पत्ती जी आहे ते कीटकाच्या दंशातून झालेली असते. तर अशा वेळी कीटक विषाची औषधं जर त्या रुग्णाला वापरली तर त्याचे ट्यूमर जे आहे ते झपाट्याने कमी येताना दिसतात. गुलमनाचा एक विकार आहे की ज्याच्यामध्ये हा आतड्यांच्या ठिकाणी होणारा आजार म्हणून सांगितलेला आहे, पण आतड्याच्या वेगवेगळ्या भागात तो होत असताना त्याचं मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे ना ते मेंदूमध्ये होऊ शकतं. तर गृहिणीच्या ठिकाणी उत्पन्न होणारा पित्तज गुल्म जो आहे ना तो मस्तिष्कामध्ये गाठी उत्पन्न करतो आणि त्या लोकांना एकांगवात, सर्वांगवात असं अंग लुळं पडणारे आजार, बोलता न येणं, डोळ्यामध्ये तिरळेपणा येणं अशी लक्षणं उत्पन्न करत असतो. तर अशा वेळेस दादी घृत नावाचं एक तूप सांगितलेलं आहे, ते जर शमन मात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिलं गेलं तर पोटातलाही आजार कमी व्हायला लागतो आणि ती मज्जा जी आहे ती दुरुस्त व्हायला लागते. तर हा जो भाग आयुर्वेदाचा आहे तो लक्षात घेणं आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आता पित्तधराकलीची ट्रीटमेंट म्हणजे मज्जाधराकलीची ट्रीटमेंट आहे आणि पित्त शमन करणं, रक्ताचं प्रसादन करणं, रक्ताचं मोक्षण म्हणजे रक्त शरीरातलं विशिष्ट पद्धतीने काढून टाकणं, ह्याच्याबरोबर विरेचन देणं, काही यापन बस्ती म्हणून सांगितलेले ते करणं, असं जर केलं तर हे ट्यूमर जे आहे ते झपाट्याने कमी यायला लागतात. कवटीचं हाड किती जाड असलं तरी आपल्या शरीरामध्ये त्वचेमध्ये भ्राजकपित्ताची एक डायजेस्टिव्ह फायर आहे आणि त्याला जर तुम्ही केस डोक्यावरचे काढून लेप लावले, एस्पेशली बांबू शूटचा लेप, वेखंडाचा लेप आणि त्याच्यावरून ओली हळद हे एकत्र कुटून जर डोक्याला लेप लावले ना तर हिमॅटोमा जबरदस्त पद्धतीने कमी येतात आणि त्या माणसाचे हातपाय हालायला लागतात. हिमॅटोमा जो आहे तो हळूहळू 21 दिवसात कमी होतो, पण मस्तिष्कातल्या ज्या मज्जातंतू आहेत, पेशी ज्या आहेत आणि पाठीच्या मणक्यातला जो मणका आतला मज्जारज्जू आहे त्याचं काम सुरू होतं. सेकंडरी नर्व फायबर काम करायला लागतात आणि तो माणूस चालायला सुद्धा लागतो. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला या लेपांचाही वापर करून घेता येतो. आज ग्लिओमा, ॲस्ट्रोसायटोमासारखे आजार आहेत तर अशा वेळेस अस्थिविदरदीचा लेप म्हणून जो आहे तो डोक्याला लावणं आणि नाकात ते नस्य करणं अशी ट्रीटमेंट करता येत असते. तर लोकांना याची कल्पना नसते की आपण कोणत्या पद्धतीने गेलं तर हे ट्यूमर्स कमी येतील. त्यामुळे 10 सेंटीमीटरपेक्षा जर मोठा एखादा ट्यूमर शरीरामध्ये असेल किंवा 4 ते 5 सेंटीमीटरपेक्षा व्हायटल ऑर्गनच्या जवळ एखादा मेंदूतल्या भागामध्ये जर तो ट्यूमर असेल तर औषधाच्या अखत्यारीत ते प्रकरण त्याच्या आतमध्ये येऊ शकतं आणि नंतर त्याच्यासाठी ट्रीटमेंट करताना ऑपरेशनचा कदाचित वापर करून घ्यायला लागतो. पण त्यावेळेला ही आत्ता सांगितलेली जी आयुर्वेदाची सिद्धांताची प्रणाली आहे ती वापरून घेणं, लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. तर तुमचे ऑपरेशनसुद्धा सुकर होऊ शकतात. अप्रतिम माहिती सांगितली सर तुम्ही. मेंदूचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काय आहे ते अजून जाणून घेऊया. त्यासह सरांनी आपल्यासाठी अजून काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणलेले आहेत तेही पाहूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध
आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. ते कोणते पाहून घेऊया. टिप नंबर 3. रक्तदाबाचे कोणतेही पॅथीचे औषध सुरू असताना 1/4 चमचा दुधाची साय, अर्धा चमचा लताकरण चूर्ण आणि 1/4 चमचा हळद चूर्ण हे मिश्रण दररोज संध्याकाळी घेत राहावे. याने हृदयाच्या रक्तवाहिन्या, वृक्क व मस्तिष्क यांचे आरोग्य चांगले राहते. टिप नंबर 4. शाल्मली म्हणजेच काटेसावर चूर्ण अर्धा चमचा, जिरे चूर्ण अर्धा चमचा, तूप व खडी साखर याच्यासह पाळीच्या 4 दिवसात सकाळ संध्याकाळी घ्यावे. याने पोट दुखणे, रक्ताच्या गाठी पडणे, दुर्गंध व अति अंगावर जाणे या गोष्टी बऱ्या होतात. सरांनी आपल्यासाठी एवढे छान आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. याचा तुम्ही नक्कीच वापर करून घ्यावा. आज आपण चर्चा करत आहोत मेंदूच्या आजारावरती. आपण चर्चा करताना ऑपरेशनबद्दल ही माहिती करून घेतली. ऑपरेशन करायचं झालंच तर त्याच्यामध्ये काय पूर्वकर्म आणि पश्चातकर्म असं काय आहे का, पाहून घेऊया सरांकडून. बरोबर आहे. कसं होतं की मस्तिष्काची वेगवेगळी ऑपरेशन केले जातात. आता जन्मजात विकृती म्हणून काही मुलांचं कवटीच्या हाडाची जी बोन्स असतात ती लवकर फ्यूज होतात आणि त्यामुळे मेंदूला वाढायला वावच राहत नाही. आणि 3 वर्षापर्यंत मेंदू हा न्यूरोप्लास्टिक असतो, म्हणजे त्यात कितीही बदल करता येतात. ऑटिझम वगैरे झालेली जी मुलं असतात 3 वर्षाच्या आत आली तर ती पूर्णतः नॉर्मल होतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटने. तर अशा वेळेला मग कवटीच्या हाडांचं ऑपरेशन डॉक्टर लोक करत असतात. तर हे न करता त्यावेळेला डोक्याला स्थानिक स्नेहसंवेदन करणं, जळवा लावणं अशा पद्धतीने जर उपचार केले गेले आणि नंतर मग बालवृद्धिकर घृत म्हणून जे आहे ते च्यवनप्रासारखी औषधं, फलघृतासारखी औषधं जर दिली गेली तर मेंदू आणि कवटीचं हाड यांची वाढ जी आहे ना त्याचं प्रपोर्शन बरोबर मेंटेन केलं जातं. त्या मुलांना लघु वमन म्हणजे छोटंसं वमन किंवा उलटीचं औषध जर दिलं गेलं तर ही वाढ आणखी झपाट्याने होते. त्या मुलांना मुस्तादी आपण सारखे बस्तीसुद्धा आपल्याला देता येतात. बऱ्याच वेळा असं होतं की मेंदूच्या आतमध्ये रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फुगायला लागतात आणि त्याचा ट्युनिका मिडिका नावाचा जो लेअर असतो आतला रक्तवाहिन्यांचा तो नष्ट होतो आणि त्यामुळे फुगल्यासारखा ॲन्युरिझम नावाचा आजार उत्पन्न होतो आणि हे खूपच धोकादायक प्रकरण असतं. तो फुटल्यानंतर त्याच्यात मरण येण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला आयुर्वेदामध्ये जवाहर मोहरा नावाचं एक औषध आहे. ते जर दिलं गेलं आणि तोंडामध्ये ग्रंथी तेलाचा गंडूश किंवा मांसरसाचं जर गंडूश केलं गेलं तर हे शरीरातल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या पुन्हा नॉर्मल होण्याची सुरुवात होते. हे बोलतं एवढं सोपं नसतं पण ह्या औषधांच्या सहाय्याने हे शक्य होतं. त्यावेळेला रक्तप्रसारण करणारी औषधं, मेदाला चांगली पचन करणारी औषधं अशी जर दिली गेली तर बूट शेप हार्ट, कार्डिओमेगॅली, लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी किंवा ॲन्युरिझम ऑफ ॲरोटा वगैरे जे असतं ना हा उत्तम पद्धतीने आपल्याला कमी करता येतो. पायातल्या व्हेरिगोज वेन्ससाठी सुद्धा हे औषध लागू पडतं. मस्तिष्कावरती जळवा लावणं आणि अग्निकर्म करणं, विद्यकर्म अशाही गोष्टी आपण त्यावेळेला करणं शक्य असतं. जेव्हा तुम्ही प्लॅन सर्जरी करणार असताना त्यावेळेला ते थंडीच्या दिवसात करणं, सकाळी पहाटेच्या वेळेला ऑपरेशन्स करणं 10च्या आतमध्ये असं जर झालं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि ऑपरेशन करण्याच्या आधी आयुर्वेदाने व्रणितोपासनी अध्याय म्हणून जो सांगितलेला आहे सुश्रुत संहितेमध्ये त्यातल्या गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं, शुक्रधातूचं रक्षण करायचं म्हणजे रिजनरेशन ऑफ टिश्यू चांगली शक्य होते. यकृताचं काम सुधारण्यासाठी आरोग्यवर्धिनी घ्यायची, कारण यकृताच्या ठिकाणी अन्न गेल्यानंतर प्रत्येक शरीरातला घटक जो आहे ना तो त्या पद्धतीने पंचभौतिक अग्नी जे सांगितलेले आहेत ते करायला लागतात. तर आरोग्यवर्धिनी हे त्यासाठी एक उत्तम औषध आहे जे तुम्ही 20-21 दिवस आधी घ्यायला हवं.
त्याच्यावरून त्रिफळा गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ आणि अमृता गुग्गुळ ही जर औषधं तुम्ही घेतली तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये जो संमोहनाचा परिणाम आहे तो वैत येणार नाही. रक्त तुमच्या शरीरातलं जे आहे ते टिकून राहायला लागेल. तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज फारशी पडणार नाही. जखमा तुमच्या उत्तम पद्धतीने भरून येतील, वेदना कमी होतील आणि तुम्हाला अँटीबायोटिक वापरायची गरज पडणार नाही. ह्याच्यावरून शरीरात पू उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्या बंद करायच्या. दही आहे, पोहे आहे, शेंगदाणे आहे, बटाटा वांगा आहे, पाणीपुरी, भेळपुरी असल्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑपरेशनच्या आधी टाळायच्या. असं जर केलं तर तुमच्या शरीरातलं रक्त जे आहे ते कसदार व्हायला लागतं. ओलं खोबरं भरपूर मोठ्या प्रमाणात खाणं, डोंगरी आवळा जो च्यवनप्राश असतो तो तिन्ही त्रिकाळ खाणं, गाईचं दूध जे आहे ते तिन्ही सांजेला पिणं, पावसाचं पाणी किंवा डिस्टिल वॉटर पोटामध्ये घेणं, सातूचे पदार्थ खाणं, गुळवेलीची भाजी खाणं किंवा आपल्याला काकमाची म्हणून वनस्पती त्याची भाजी खाणं, उत्तम चांगला जो अस्सल मध आहे तो सकाळच्या वेळेला सेवन करणं, असे जर तुम्ही उपचार करायला लागलात ना तर तुमच्या शरीरात ऑपरेशनची जी काही पाळी आलेली आहे त्यातनं तुम्ही पूर्णतः चांगले निभावून निघता आणि पुन्हा ऑपरेशनची गरज पडत नाही. पुन्हा तो आजार उत्पन्न होत असेल तर हे खाणं पिणं तुम्हाला उपयोगी पडतं आणि त्याच्यावर आयुर्वेदाची ट्रीटमेंटसुद्धा उपयोगी पडते. हे जे आत्ता सांगितलेलं आहे हेच ऑपरेशनच्या नंतरसुद्धा तुम्हाला करायचं आहे. असं जर केलं गेलं तर तुमच्या शरीरातले ब्रेन ट्यूमर्ससारखे आजार, ॲनिलिझमसारखे आजार जे आहेत ते किंवा ब्रेनमध्ये उत्पन्न होणारे ॲप्सेस जे आहेत किंवा त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे जे जंतू जातात, पॅरासाईट ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळे फिटसारखा आजार येत असेल आणि त्यात ऑपरेशनची पाळी जर आलेली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उत्तम पद्धतीने दुरुस्त करू शकत असता. हे होताना तुमचं रात्रीचं जेवण लवकर व्हायला पाहिजे, तिन्ही सांजेच्या आत. रात्री जागायला नाही पाहिजे. 10 ते 2ची झोप ही शरीरामध्ये रिजनरेशन करण्यासाठी खूप उपयोगी पडत असते, तर ती तुम्ही पाळली जायला पाहिजे तुमच्याकडून. दुपारी जेवून झोपायला नाही पाहिजे. पहाटे लवकर उठणं ही प्रक्रिया त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. असं जर व्हायला लागलं तर हे पूर्व आणि पश्चात्कर्म सगळ्याच आजाराला कमी करत असतं. ब्रेन ट्यूमरसाठी तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तुमच्या मेंदूमध्ये सिस्ट असू दे, बिनाईन ट्यूमर असू दे, मॅलिग्नंट ट्यूमर असू दे, इतर ट्रीटमेंटच्या बरोबरीने ह्या गोष्टीचा वापर तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ असा प्रकार दिसायला लागतो. मायक्रोबायोटिक फूड ज्याला म्हणतो, म्हणजे जे पोकळ अन्न आहे, नारळासारखं, पपईसारखं, अंजिरासारखं, सिमला मिरचीसारखं, भेंडीसारखं, हे जर तुम्ही घ्यायला लागलात तर तुमच्या शरीरातल्या गाठी ज्या आहेत त्या पृथ्वी आणि घनतेतून उत्पन्न झालेल्या, जलातून उत्पन्न झालेल्या अशा गाठी असतात आणि पोकळपणा त्या ठिकाणी आला की वायू आणि आकाश महाभूत यायला लागतं आणि तुमच्या शरीरातली जी जीवनशक्ती आहे ती त्या गाठींना कमी करायला लागते. इतका साधा विचारसुद्धा आपल्याला राबवता येत असतो पण आपल्याला त्याच्याविषयी कल्पना नसते. तर जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही हे ऑपरेशन जर करणार असाल तर मिनिमम हे तरी तुम्ही करा की ऑपरेशनच्या आधी आणि नंतर कसं खावं, प्यावं आणि वागावं याचे नियम तरी तुम्ही ॲटलिस्ट पाळले जायला पाहिजे. नक्कीच सर. सर, तुम्ही चर्चा करत असताना तुम्ही त्रिमर्मीय अध्याय आणि त्यात मेंदूचा हृदय आणि वृक्काशी असा काही संबंध आहे याबद्दल सांगितलं होतं. याबद्दल जरा आयुर्वेदीय विचार काय आहेत त्याबद्दल. बरोबर आहे. कसं होतं, आधुनिक शास्त्राचे डॉक्टर मेंदूचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा वेगळा, वृक्काचा वेगळा किंवा बस्तीचा वेगळा असं होतं. पण आयुर्वेदातला जो वैद्य असतो तो काय चिकित्सक असतो. काय म्हणजे अग्नी आणि शरीरामध्ये असलेल्या अग्नी आणि शरीर याचा एकत्रित विचार करणारा तो असतो. 3.5 हाताच्या या देहामध्ये प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध आहे. तर मस्तिष्काशी संबंधित कोणताही आजार असेल तर तुमच्या हृदयाला प्रोटेक्शन देणं, हृदयावरण करणं, तुमच्या वृक्काला प्रोटेक्शन देणं हे करायला पाहिजे. वृक्काचा आजार असेल तर हृदयाला आणि मस्तिष्काला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि हृदयाचा आजार असेल तर मस्तिष्काला आणि वृक्काला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. तर त्याची काही विविक्षित औषधं असतात. मस्तिष्काशी संबंधित आजार असताना तुमच्या हृदयाला प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्हाला हृदयावरण रस, हेमगर्भ रसायन नावाचं आहे ते, रत्नाकरवटी किंवा चिंतामणी रस नावाची औषधं आहेत. ही जर पोटात वापरली गेली तर हृदय चांगलं राहतं आणि मेंदूला बळ देत राहतं आणि मस्तिष्क त्यामुळे एकाकी पडत नाही आणि तो लवकर बरा होतो, त्याचा आजार लवकर बरा होतो. त्याचवेळी जर तुम्ही वृक्काकडनं काम चांगलं करून घेतलं तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं, संतुलन जे आहे ते व्यवस्थित राखलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून वृक्क जे आहेत ते सुद्धा हृदयाला आणि मस्तिष्काला बळ द्यायला लागतं. म्हणजे एका अवयवाबरोबर इतर 2 अवयव त्याला मदत करायला लागतात आणि कुणीही आपल्याला मदत करतो असं म्हटलं की आपला खोसला वाढतो. हीच बाब जी आहे ना ही 3 मर्मांच्या बाबतीत घडत असते. तर ही 3 शरीरातली खूप महत्त्वाची मर्म आहेत. 107 मर्म तशी शरीरात आपल्या आहेत पण ही 3 महत्त्वाची आहेत आणि त्याच्यासाठी एकच उपचार उत्तम सांगितलेला आहे. मर्मांचं रक्षण करायचं असेल तर बस्ती घ्यायला पाहिजे. तोंडावट्या औषधी जेवढा परिणाम येणार आहे तेवढाच तुम्हाला उत्तम पद्धतीने बस्ती देऊन मिळणार आहे. तर त्रिमर्मीय सिद्धी अध्यायामध्ये वेगवेगळे बस्ती आलेले आहेत. जवळच्या वैद्याकडनं तुम्ही हे बस्ती शिकून घ्या, त्याच्याकडे ही ट्रीटमेंट करा किंवा घरी तुम्ही सुद्धा हे प्रकरण करू शकता. अंगाला तेल लावणं, शेकणं, स्नेहसंवेदन करून हा विविक्षित बस्ती जो असतो त्याच्यासाठीचा तो तुम्ही देऊ शकता आणि त्यांनी मस्तिष्कातल्या बऱ्याचशा गाठींचं निराकरण आपण उत्तम पद्धतीने करू शकत असतो.
असं तुम्ही लक्षात घ्या की कोणताही मोठा आजार झाला ना तर तुम्ही ॲलोपॅथिक एक डॉक्टर, एक होमिओपॅथ आणि एक चांगला वैद्य यांचा सल्ला घेत चला. तर प्रत्येक शास्त्रात असलेले जे मेरिट्स त्याची ती तुम्हाला तुमच्या पदरात पाडून घेता येतील आणि तुमचं आरोग्य त्यातनं चांगला होण्याचा स्कोर जो आहे ना तो आणखी वाढू शकतो. तर हे सगळ्यांनी करणं, भारतीय लोकांनी करणं गरजेचं आहे आणि ते जर केलं गेलं तर मग मोठमोठे आजार जे आहेत ना ते सुद्धा साध्यतेच्या कक्षामध्ये येऊ शकतात. घरच्या कर्त्या माणसाला जर हा आजार झालेला असेल किंवा कर्त्या स्त्रीला जर झालेला असेल तर अख्खं घर आजारी पडतं आणि आपलं आर्थिक नियोजनसुद्धा त्याच्यामध्ये बिघडू शकतं. तर ह्या वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह गोष्टींचा वापर तुम्ही करून बघायला पाहिजे आणि तीच मिळून ट्रीटमेंट होते असं तुमच्यानंतर लक्षात येऊ शकतं. इतका त्याचा परिणाम चांगला येऊ शकतो. फारच छान माहिती दिली सर तुम्ही. सर आपण चिकित्सा करताना वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा असं काय आहे का मेंदूच्या रोगांवरती? बरोबर आहे. आता मी मगाशी जसं म्हटलं तसं मस्तिष्काचा संबंध म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे ते तुमच्या शिरामध्ये आहे किंवा मेंदूमध्ये आहे. पण त्या मेंदूची उत्पत्ती जे आयुर्वेद म्हणतो ना ते तुमच्या लहान आतड्याच्या ठिकाणी लक्षात घेतो. तर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर 3 तासांनी जिथं जातं ती भट्टी दुरुस्त करणं हे महत्त्वाचं आहे. नट्स जे वेगवेगळे आहेत, अक्रोड आहे, पिस्ता आहे, काजू आहे, हे मज्जाधातूला चांगल्या करणाऱ्या गोष्टी आहे. तर अस्थिमज्जापाचक नावाचं एक औषध आयुर्वेदात दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मुस्ता म्हणजे नागरमोथा ही वनस्पती आहे, आवळा आहे आणि गुळवेल आहे. याचा काढा जरी तुम्ही त्याच्याबरोबर घेतला आणि ही नट्स जर खाल्ली तर तुमच्या शरीरातला मज्जाधारकाला, ब्रेन, डोळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने काम करायला सुरुवात करतात आणि त्याचा परिणाम म्हणून हे वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा जी आहे ना ती त्या ब्रेनच्या ट्युमर्सवरती व्हायला लागते, ॲन्युरिझमवरती व्हायला लागते, डोळ्यावरती व्हायला लागते, डोळ्यांच्या नंबरवरती व्हायला लागते आणि हे आजार कमी यायला सुरुवात होत असते. ह्याच्याबरोबरीने तिक्त क्षीरबस्ती सांगितलेले आहेत ते देणं, जलोकांचा वापर करणं, अग्निकर्म करणं, विद्धकर्म करणं, डोक्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लेप करणं, शिरोलेप करणं, कानामध्ये काही औषधं घालणं, नस्य करणं, गंडूळ धरणं म्हणजे तोंडामध्ये काही औषधं धरणं, अंजन करणं, डोळ्यामध्ये डोळा मेंदूचाच एक भाग आहे तर आणि त्यातनं त्याची उत्पत्तीसुद्धा आपल्या ग्रहणी या अवयवामध्येच होत असते. तर डोळ्यात घातलेली औषधी आहे ती मस्तिष्काच्या आजारासाठी उपयोगी पडतात, वाया पित्तधडाकाला जी पोटात आहे त्या ठिकाणी. तर ह्या सगळ्यांचा विचार करणं ही आयुर्वेदाची वेगळेपणा जो आहे आयुर्वेदाचा तो हाच आहे आणि त्याचा वेगळा परिणाम आलेला आपल्याला जाणून येतो आणि त्या गाठींच्यावरती डायमेन्शनली जो फरक पडतो तोही आपल्या लक्षात यायला लागतो. फारच छान, फारच उत्तम माहिती दिली सर तुम्ही. आता आपल्याला सरांनी नेहमीच आपल्यासाठी औषधी वनस्पती आणलेले आहेत तर ते वनस्पती कोणते हे जाणून घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी वनस्पती आणलेल्या आहेत, कोणत्या पाहून घेऊया. आता काही वनस्पती आहेत त्यापैकी ही एक वनस्पती तुम्ही सगळेजण बघू शकता. तर हे बांबूचं शूट किंवा बांबूचा कोंब आहे, तुम्हाला हा सगळ्यांना दिसत असेल. तर हा बांबूचा कोंब जो आहे तो, त्याच्यानंतर ओली हळद, ही इथं ओली हळद आपण आणलेली आहे पहा. ह्या 2 वनस्पती तुम्हाला दिसल्या आणि ह्याच्याबरोबर वेखंड हे सुकं आणलेलं आहे मी. हे वेखंड या 3 वनस्पती ज्या आहेत ना ह्या कुटून त्याचा लगदा तयार करायचा, ठेचा तयार करायचा, डोक्याचे केस काढायचे आणि डोक्यावरती लेप लावायचा. असा जर हा लेप लावला गेला तर हिमॅटोमा जे असतात ना वेगवेगळे सबड्युरल किंवा आतल्या बाजूचे सुद्धा ते उत्तम पद्धतीने कमी यायला सुरुवात होते
आणि हातपाय हलणं वगैरे हा भाग खूप चांगल्या पद्धतीने घडतो. बऱ्याच वेळा असं होतं की ब्रेन स्टेमच्या ठिकाणी जर पॉन्स किंवा मेड्युला ऑब्लिंगेटाच्या बाजूला जर तुमच्या डोक्याला इजा होऊन जर हिमॅटोमा झालेला असेल तर तो रुग्ण वाचणं ऑपरेशनच्या वेळेला खूप अवघड होतं आणि काय करायचं हे सुचत नाही. मग अशा वेळेला वैद्याला जर तुम्ही भेटून डॉक्टरची कन्सेंट घेऊन घरच्या लोकांची कन्सेंट घेऊन जर तिथं हा लेप दिला गेला ना तर त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने तुमच्या रुग्णाला आलेला दिसतो आणि तिथला हिमॅटोमा जो आहे तो हळूहळू कमी होऊन श्वासाची सेंटर्स आणि हृदयाचं जे सेंटर आहे ते उत्तम पद्धतीने काम करतं आणि लोक त्यातनं वाचतात. ज्यांना ऑपरेशन शक्यने अशा लोकांनी हे करून बघणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरून दुसरी एक वनस्पती मी इथं तुम्हाला दाखवतो ही मोगली एरंड नावाची वनस्पती आहे. ईरमुंगली असं मराठीत म्हणतात कोल्हापूरच्या बाजूला याला. तर या वनस्पतीचं तूप तयार करायचं आणि ते तूप जे आहे ते संपूर्ण अंगाला लावण्यासाठी जर तुम्ही वापरलं, डोक्याला लावण्यासाठी वापरलं तर त्याचा भारजक पित्ताच्या वाटे शरीरामध्ये आतमध्ये ते शोषलं जातं आणि शरीरातल्या गाठी कॅन्सरच्या ज्या मेटास्टासिस होऊन उत्पन्न होणाऱ्या गाठी आहेत ना त्या उत्तम पद्धतीने ही वनस्पती कमी करताना दिसते. ह्याच्यावरून आणखीन एक वनस्पती इथे तुम्हाला मी दाखवू इच्छितो आणि ती वनस्पती म्हणजे रिंगणी. ह्याला दुस्पर्शा असं सुद्धा म्हणतात. तिला खूप काटे आहेत, तिचा स्पर्श आपल्याला सहन होत नाही म्हणून तिला म्हणायचं दुस्पर्शा. तर हिचं मूळ जे आहे ना त्याला रिंगणं असं म्हणतात. पूर्वीच्या काळी रिंगणं नावाचं जे खेळणं असायचं, दोन बाजूला दोन गट्टू आणि मध्ये एक दांडी असायची आणि ते घरंगळत जायचं आणि त्याच्या मागं ते लहान मूल जे आहे ते रांगत जायचं. तर ही कडूरसाची वनस्पती आहे. तोंडामध्ये ही घेतल्यानंतर लहान मुलांना दात चांगल्या पद्धतीने येतात. रुचकास्थी दात, मज्जाधातू आणि आपल्या मस्तिष्काचा मुखाची असलेला जो संबंध आहे ना तो लक्षात घेता या वनस्पतीच्या काड्याचे गंडूश धारण किंवा गुळण्या करणं किंवा कवल धारण करणं ही ट्रीटमेंट जी आहे ती मस्तिष्काच्या आजारासाठी खूप उपयोगी पडते. ह्याचं तेल सिद्ध करून ते नाकामध्ये घालता येतं. त्याचाही अप्रतिम फायदा लोकांना होता असं लक्षात येतं. आणखीन एक वनस्पती इथं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही निर्गुंडी. निर्गुंडीला सिंधुवार असं सुद्धा म्हणतात आणि बेल ज्या वेळेला मिळत नाही त्यावेळेला शंकरालाही वाहिली जाते, पूजली जाते. ही शंकराच्यासाठी पूजली जाते. तर हा जो भाग आहे ना त्याचा मोहरीमध्ये तयार केलेलं जे तेल आहे ते डोक्याला लावण्यासाठी जर वापरलं गेलं तर ॲन्युरिझमचा जो आजार मस्तिष्काच्या आतमध्ये उत्पन्न होतोय किंवा मोया डिसऑर्डर नावाची एक जो डिसीज आहे ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या संकुचित व्हायला लागतात आणि कोलॅटरस मग शरीर हळूहळू तयार करायला लागतं. ते कोलॅटरस उत्तम पद्धतीने पेटंट राहण्यासाठी ह्या वनस्पतीचा पत्रपोटलीस नावाचा भाग जो आहे ना तो उत्तम पद्धतीने वापरला जातो. अशी एक वनस्पती आहे. आणखीन एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना हे बी माहिती आहे. आळशीचं बी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. फ्लेक्स ऑइल जे आहे ते ह्याच्यापासूनच काढलं जातं. हृदयाशी संबंधित कोणतीही घटना, वृक्काशी संबंधित कोणतीही घटना आणि त्याच्यावरून जर मस्तिष्काशी संबंधित जर कोणता आजार असेल, एस्पेशली आता सांगितलेले ॲन्युरिझम जो आहे तो किंवा आर्टेरिओ व्हेनस जे माल फॉर्मेशन झालेलं असतं त्याच्यासाठी ह्या वनस्पतीच्या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो. तर हे एक तेल असं आहे की जे पोटातही घेता येतं आणि तुम्हाला तुमच्या रुग्णासाठी हे वापरतासुद्धा येतं, बाहेरून लावण्यासाठीही वापरता येतं. तर अशा ह्या काही वनस्पती आहेत ज्याचा वापर आपण करून घेऊ शकतो. इथं जलौका नावाचा दुसरा एक प्राणी जो आहे तो मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे. तर या जळवा ज्या आहेत ना त्या मस्तिष्काला काकीस्थानी लावता येतात आणि त्या जर लावल्या गेल्या तर तिथलं रक्त जे आहे ते शोषून घ्यायला सुरुवात करतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या मेंदूच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यातला दोष जो आहे ना तो काढण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच ह्याचा उपयोग जो आहे ना तो आपल्या शरीरातल्या पेशींच्यामध्ये जे DNA RNA स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती कोणता मेंदूचा भाग काम करतो हे जेव्हा बघितलं त्यावेळेला दोन मेंदूला जोडणारा मधला जो ब्रिज आहे ना तिथं या घटना घडत असतात. त्याच्यावरती या जळवांचं काम होतं. तर जळवा लावणं, बस्ती करणं, नस्य करणं आणि पोटात औषध देणं असं जर प्रकरण केलं गेलं तर मस्तिष्काच्या बऱ्याचशा आजारांची उत्तरं जी आहेत ना ती सोपी होऊन जातात. अशा या काही गोष्टी आहेत. फारच सुंदर माहिती सांगितली सर. आपण अप्रतिम माहिती सांगितली. कोणते ओले वनस्पती आपण वापरू शकतो मेंदूच्या आजारांवरती याबद्दलही माहिती सांगितली. सर आता सते शेवटी योगासने कोणकोणते, आसने कोणकोणती आणि प्राणायाम कोणते करावे याबद्दल जरा माहिती. बरोबर आहे. आता मस्तिष्काच्या ठिकाणी जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे आणि 20% साखर जी आहे शरीरातल्या आपण घेतोय ती ही मस्तिष्क नुसतं बसलेलं असताना विचार करताना सुद्धा वापरत असतो. हे जर लक्षात घेतलं तर आपल्या नाकामध्ये आपण ओलं खोबरं आणि खसखस याच्यापासून तयार केलेलं खोबरेल तेल जे आहे ना ते घालायला पाहिजे. त्यांनी शुगरसुद्धा नॉर्मल राहायला लागते. शुगर सिक्रेट पचवण्यासाठी किती इन्सुलिनची आवश्यकता आहे हे सुद्धा मेंदूला ह्या नस्याच्या हिशोबाने ठरवता येत असतं. हा पहिला भाग. तर शंख मुद्रा नावाची जी मुद्रा सांगितली आहे ती त्याच्याबरोबरीनं महाबंद, महावेदबंद, सर्वांगासन किंवा विपरीत करणी, त्राटक जे आहे ते, त्याच्यानंतर शांभवी मुद्रा या ज्या आहेत ना ह्या मस्तिष्कासाठी खूप उपयोगी आहेत. तसंच तुम्ही ओंकाराचा सुद्धा वापर करून घेऊ शकता आणि ह्याच्याबरोबर शरीराला रोज तेल लावणं, वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं, 15 दिवसातनं एकदा उपवास करणं
आणि ऋतूनुसार पंचकर्म करणं असं जर केलं तर मस्तिष्काशी संबंधित ज्या गाठी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशनची फारशी पाळी येणार नाही. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्या सोशल मीडिया साईट्सवरती, जे आहे hello2026@gmail.com, आणि आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपलब्ध आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.